आदिवासी टूर्नामेंट आहे. आदिवासी देव नक्कीच राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना शतशः नमन करून याच्या तिसऱ्या दिवसाला सहर्ष स्वागत मी समालोचक करतोय. सुरुवात स्ट्राईकला पाहू शकाल सूरज, नॉस्टला गणेश आहे, गोलंदाजीमध्ये सुरेश पाहायला मिळतोय. नॉस्टला देवा, स्ट्राईकला सुरेश, नॉस्टला गणेश. ही माळ संघाची नक्की जोडी. सलामवीर, चांगली स्पर्धा, नामांकित स्पर्धा, कारण आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय मित्रांनो. आदिवासी नक्की टीमसाठी नक्की प्रोत्साहित करणारी, प्रोत्साहन करणारी, कुठेतरी कॉन्फिडन्स मात्र वाढावा यासाठी नक्की गणेशजी कांबडी यांनी मात्र सुंदर स्पर्धा आयोजन केलेली आहे. या गोठेघरच्या मैदानावरती सहर्ष स्वागत सापडलेली होती. सुरुवात बॅटिंगला सुरेश, नॉसला गणेश, देवा फसाळे गोलंदाज. पंचाने दिला ग्रीन सिग्नल, युअर फर्स्ट बॉल गो. देवा तयार सुरेशसाठी. पहिलाच बॉल, चांगलासा फटका इन थ्रू दी गॅपने, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या एरियामध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत, त्यांच्या नक्की बीट करून बॉल निघून चालाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती नक्की आक्रमकता दाखवली गेली, कारण पॉवर प्ले षटक पहिल्याच बॉल वरती नक्की सुरेशच्या बॅट मध्ये आलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावरती 4 पाहायला मिळते. पहिलाच बॉल वरती चौकार ठोकला गेलाय. पुढील बॉल इथे मात्र नक्की पाहू शाल एज अँड कॉट, बॅटची लागली आतली कडा आणि केली नाहीये चुकी यष्टीरक्षणाने. पहिला धक्का, पहिल्या बॉल वरती चौकार मारला होता, पण दुसऱ्या बॉल वरती मी सुद्धा बॉलर आहे, माझ्या सुद्धा हातामध्ये बॉल आहे. जबरदस्त नजराणा पाहायला मिळतोय क्रिकेटचा, कारण की नामांकित स्पर्धा आहे आणि नामांकित शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच पाहू शकाल. नामांकित मैदान म्हणजे गोठेघरचं मैदान, भरपूर मेहनत घेतलेला आहे संपूर्ण आयोजन कमिटीने. त्याचबरोबर नक्की आईगाव देवी स्पोर्ट्स गोठेघर, बी ग्रामस्थ मंडळ गोठेघर आणि त्याचबरोबर आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुका संपूर्ण मंडळ, संपूर्ण कमिटी मेंबर्स आहेत. त्याचबरोबर नक्की पुन्हा एकदा एक स्पर्धा येते मित्रांनो, आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी शहापूर तालुका अंतर्गत बुकिंग चालू आहेत. इथे मध्ये रवींद्र हिरवा सर असतील, रामाजी पोकळा सर असतील. आपल्याला जर एंट्री घ्यायची असेल तर रामा पोकळा सर उपस्थित आहेत मंचावरती. आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तुम्ही नक्की त्या नोंदणी करू शकता. बघा, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की जेव्हा एखादा बॅटर बाद होतो तेव्हा न्यू बॅटर, बाद होणारा बॅटर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी न्यू बॅटर ग्राउंडमध्ये आला पाहिजे. आणि असं जर नाही घडलं तर त्या बॅटिंग साईडला 2 रन्सची पेनल्टी देण्यात येईल. या गोष्टीकडे आता लक्ष ठेवा की जेव्हा एखादा बॅटर बाद होतो, बाद होणारा बॅटर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्या अगोदर न्यू बॅटर इमिजिएटली ग्राउंडमध्ये आलाच पाहिजे. आणि जर नाही आला तर त्या बॅटिंग टीमला 2 रन्सची पेनल्टी दिली जाईल. येस, ॲब्सोल्युटली राईट सर. येस, धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 5 धावा. ओव्हरपिचचा बॉल, चांगलासा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला नक्की 30 सर्कलमध्ये क्षेत्रक्षक होतंय. एक सिंगल कंप्लीट, क्विकली कॉल होता, क्विकली एक सिंगल मात्र घेतली गेली आहे. धाव फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 6 धावा. नेक्स्ट मॅच असेल नक्की A1 साडू अँड मेवणे 11 विपक्ष ओ मिलियन केलीचा पाडा. या पहिल्या इनिंगनंतर नक्की टॉसकडे रिपोर्टिंग करायचं आहे. ओ मिलियन केलीचा पाडा आणि A1 साडू अँड मेवणे 11. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धाव संख्या धाव फलकावरती नक्की जुळली जाईल. 7 आकड्यावरती भामरे सर आजच्या दिवसामध्ये नक्की पाहू शकाल. पाहायला मिळते उत्कृष्ट क्रिकेटर, उत्कृष्ट अंपायर्स, उत्कृष्ट रायटर, उत्कृष्ट डिझायनर सुद्धा आहेत. इथे मध्ये नक्की चांगलाचा फटका, हाफ ट्रॅकरचा बॉल अडवायचा होता, फटका मात्र नक्कीच सजवायचा होता, परंतु मात्र नक्कीच फिल्डर टेक डाऊन दिस बॉल आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील यात मात्र शंका नाहीये. रनांची काही कमी नाहीये, कारण नक्कीच मैदान आहे नक्कीच विकेट कॉन्क्रीटची आहे आणि बॉल आहे भामरे सर नक्की 70-70चा लगा तो 6 त्याचं टायटल आहे. इथे 60-70 धावा सुद्धा चेस होऊ शकतात मित्रांनो, असं मैदान आहे. रनांची काही कमी नाहीये, भरपूर रन्स होतात या ग्राउंडवरती. इथे सोनकी चांगलाचा फटका सजवायचा होता, पुन्हा एकदा मिस टायमिंग, हा झेल कॅरी करावा लागेल. इथे मात्र नक्कीच आय विल दिस कॅस टेकन, फलंदाज होईल गॉन. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल
दुसऱ्या विकेटचा पतन 9 वरती लागतोय दुसरा धक्का मालसंघ थँक्यू सुंदर सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळाला या स्पर्धेचं नक्की टायटल सॉन्ग आदिवासी सरपंच चषक गणेशजी कांबडी विद्यमान गोठेकरचे नक्कीच विद्यमान सरपंच दमदार सरपंच शहापूर तालुक्याचे सरपंच संघटनेचे नक्कीच अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्या नक्कीच पाहू शकाल प्रयत्नांतून ही स्पर्धा पार पडते आदिवासी सरपंच चषक 2025 चांगली स्पर्धा राऊंड विकेटने टाकलेला बॉल चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन थोडस बोट फिरवली आहेत फिंगर रोल अदा केला गेलाय चांगला बॉल चांगली लाईन जबरदस्त बॉल धावस का धाव फलकावती पाहायला मिळते नक्की 9 दुसऱ्या षटक नक्कीच विलास केवारी हा गोलंदाज कोलीपाडा संघाकडनं पुढे नक्कीच राऊंड विकेटने टाकला बॉल स्लोवन गतीचा बॉल स्लोवन डिलिव्हरी पाहायला मिळते त्याला बॉल चालला नक्की बॅकवर्ड स्वेरिंगला क्षेत्रक्षण नक्की डीप मध्ये येत आहेत तोपर्यंत मात्र नक्कीच पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या जातील या 2 चषणे धावस जाते पुढे 11 11 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद 11 धावा धाव फलकावती आजचा तिसरा दिवस पहिल्या दिवसामध्ये श्री गणेश अवकलवाडी शरण्य इलेवन अवकलवाडी दुसऱ्या दिवसामध्ये रोहोली इलेवन साखरपाडा आजचा तिसरा दिवस जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते टी4 टेम्परामेंटचा वापर मात्र नक्की इथे मात्र केला जातोय कोरडीबेत क्रिकेट दाखवण्याचं काम मात्र गौरव चव्हाण आणि टीम अर्थात tenniscricket.in च्या माध्यमातून नक्की जे प्रेक्षक जुळले गेलेत आपलं सहर्ष स्वागत असेल केवळ मात्र नक्कीच बॉल चाला बॅकवर्ड पॉइंटला एक धाव कंप्लीट केली गेली एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 12 आकड्यावरती पुढील बॉल पुन्हा विलास पुढे टाकलेला बॉल या वेळेला नक्कीच आडव्या बॅटने स्लाइस केलंय क्षेत्रक्षण नक्की 38 सर्कल जाईल तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते आहे एका धावेने धाव फलकावती 13 शफल झाले होते विकेट किपरच्या भूमिकेत स्वतः योगेश पोकळा पाहायला मिळत आहेत जबरदस्त गोलंदाजी थांबवलाय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय धाव फलकावती 13 2 गडी बाद 13 धावा करावं लागतील कारण समोरचा संघ नक्कीच कसारा विभागातील नामांकित संघ आहे कोळीपाडा इथे सोनगी चांगला फटका पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्रक्षण येत आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी धावून गेले एकच धाव चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते कोलीपाडा संघाकडनं एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 14 या आकड्यावरती 2 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती माळ संघ कसारा विभागातील पाहायला मिळते संघ पाहायला मिळतात माल आणि नक्कीच कोलीपाडा पुढील बॉल ओहो फुल टॉस बॉल होता चांगलाचा फटका पाहायला मिळतोय फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आला नाही परंतु 2 धावा काही रोखू शकत 2च्या साह्यानं धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील 14 या आकड्यावरती 16 या आकड्यावरती माफ करा 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात पुढील बॉल शफल झाले होते रूम बनवले बॉल चाललाय डीप फाईन लेगला बॉल चाललाय सीमा रेषा पार प्रेक्षक स्टँडला सलामी देत बॉल सीमा पार 70 चौकार
येस थँक्यू सो मच. धाव फलकावतो 20-20 ऑन द बोर्ड. पुढील बॉल गोलंदाज सज्ज किसन. पुण्याचा सफल झाले होते यावेळी मात्र नक्कीच 5 स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर नक्कीच कंप्लीट. एक गलीमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक होता. एक गली पॉइंट मध्ये चांगला फिल्डिंग पाहायला मिळते. कोलीपाडा संघाकडनं धाव फलकावते 21 माळ संघाची ताबा करावा लागतील. वाईट बॉलच्या साह्यानं धाव फलकावरती पाहायला मिळतील. 22 धाबा धाव फलकावरती. इथे सुद्धा नक्कीच फसवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याच प्रकारे गोलंदाजी केली तर नक्की कमीत कमी नक्की धाववरती रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल कोलीपाडा संघ, यात मात्र शंका नाहीये. इथे मात्र चांगलाचा फटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा नक्कीच क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील, यात मात्र शंका नाहीये. धाव फलकावरती 24. 3 षटकाचा खेळ समत आलाय. 3 षटकाखाली 24 धावा. शेवटचं षटक असेल डेथवर स्पेशलिस्ट. पाहू शकाल योगेश कोणता गोलंदाज वापरतोय. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. योगेश पोकळा द एक्सप्रेस ऑफ कोलीपाडा. इथे मध्ये नक्की लोअर फुल टॉसचा बॉल चांगलाचा फटका पाहायला मिळतो. नक्की डीप क्षेत्र येत आहेत. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळतील. 25 धाबा धाव फलकावरती. धाव फलकावरती. इथे मध्ये नक्कीच खेचून मारला, फेकून दिलाय. बॉल चालला नक्कीच. आदिवासी सरपंच षटकार 6 धावा. हा नक्की तिसऱ्या दिवसातील पहिला माचचा पहिला षटकार. यावेळी मध्ये नक्की आक्रमकता दाखवली. 31 धाबा धाव फलकावरती. पुढील बॉल योगेश. स्लोन गतीचा बॉल बॅटची लागली. लिडिंग एज स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या साह्याने धावसका जाते 32 याकडे वरती. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज योगेश. गणेश ठाकरे बॅटिंगला. हो पेस मध्ये बीट केलं होतं, परंतु नक्कीच पाहू शकाल पंचाचा नक्की इशारा येईलच. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सैन्यात धावसका जाते 33 ऑन द बोर्ड. 33 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 33 धाबा. चांगली सुरुवात गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच चांगलाचा फटका पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी होईल का? दुसऱ्या धावासाठी धावून गेले. धावची संधी. रनआउट. फलंदाज गॉन. एक धाव सुद्धा येईल. एक गडी सुद्धा बाद होईल. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. गणेशाची जागा भरून करण्यासाठी जाते फलंदाज मंगलू.
यस गोलंदाज पुन्हा एकदा योगेश पोकळा तयार. ओहो हाफ ट्रॅकचा बॉल शॉर्ट अंपुलचा फटका सजवायचा होता. ओहो बॉल कुठे गेलाय. मारायचं होतं वाशीला, बॉल चाललाय काशीला. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. या बैल मात्र नक्कीच पाहू शाल. सुमित सर मनामध्ये सांगतायत की कुठे शॉट खेळायचा होता आणि कुठे बॉल गेला. यस ऑफिशियल्स विनंती करतो नक्कीच 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 24 बॉल 39 धावांची गरज. चला त्याचबरोबर नक्कीच पाहू शाल या स्पर्धेसाठी नक्कीच पाहू शाल मित्रांनो. बाळूबाबा ढिंगोरे साहेबांकडनं नक्कीच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच कलिंगड एक दिले. ते बाळूबाबा ढिंगोरे साहेबांच्या नक्कीच शुभागमन झालंय. त्याचबरोबर नक्कीच गोठेकरचे नक्कीच वाफे ग्रामपंचायत नक्कीच सदस्य प्रदीपजी हंबीर साहेबांचं नक्कीच शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत, सुस्वागत. त्याचबरोबर नक्कीच पाहू शाल या स्पर्धेमध्ये मुलाचं सहकार्य मनोहरजी भोईर साहेब असतील, सचिनजी डिंगोरे, आपलं सहर्ष स्वागत असेल. भरपूर मेहनत घेत आहेत. चल लवकर फिल्डिंग सजवायची आहे विनंती करतोय. 39 धावांची गरज. 24 बॉल 39 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच. चला केलीचा बडा संघाचा करणार साडू अँड मेवणे 11 टीमचा कर्णधार. चला टॉस साठी यायचंय. चला लवकर केलीचा पाडा आणि साडू अँड मेवणे 11 टीमचा कॅप्टन्स लवकर लवकर टॉस साठी यायचंय. नक्कीच टॉस साठी नक्कीच विनंती करतो. नक्कीच बाळूबाबा डिंगोरे साहेबांच्या हस्ते नक्कीच टॉस केला जाईल. चला टॉस साठी लवकर लवकर विनंती करतोय आपण यायचंय. चला केलीचा बडा टीमचे कॅप्टन्स लवकर लवकर यायचंय. यस केलीचा बडा टीमचे कॅप्टन योगेश, आपण लवकरात लवकर यायचंय. चला लवकरात लवकर यायचंय. शेवटचा कॉल असेल. नव्या सेकंड इनिंगला होईल सुरुवात पाहू शकाल. सेकंड इनिंगला होईल सुरुवात जसे नक्कीच पाहू शकाल. कॉम्बॉक्स मध्ये होतील बदल. आपण ऐकूया एक गोड आवाज. वॉइस ऑफ सरवली, द वॉइस ऑफ भिवंडी इथे मात्र नक्कीच जोडले जातील सेकंड इनिंग साठी. विशालजी पाटील सर, खूप मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असेल तर वॉइस ऑफ सरवलीचं नाव घेतलं जातं. विशालजी पाटील सर नक्कीच जुळले जातील. त्यांनी नक्की नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री नक्की कपिल पाटील साहेबांची एक मोठी स्पर्धा, भारत देशामधली मोठी स्पर्धा मात्र नक्कीच गाजवलेली आहे. ती नक्कीच स्पर्धेमध्ये आपल्याला गोड आवाज ऐकायला मिळाला. ते विशालजी पाटील सर नक्कीच जुळले जातील. देशमुख सर. यस नक्कीच केळीचा पाडा संघटनेने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फील्ड घेण्याचं.
फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. नक्कीच सर्वप्रथम नक्कीच एक मोठी स्पर्धा योगेश आपण नक्कीच एन्जॉय करत आहात. आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेकडे कशाबद्दल बघताय तुम्ही? खूप चांगली स्पर्धा भरवलेली आहे या ठिकाणी साहेबांनी आणि आम्ही प्रथमच एवढी मोठी स्पर्धा खेळतोय तर आनंद वाटतोय. नक्कीच फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. आणि समोरचा संघ नक्कीच पाहू शाल A1 साडव्यान मेमणे याच गोठेकर वाफे विभागातील नक्कीच आदिवासी संघ पाहायला मिळतोय. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू सो मच. त्याचबरोबर नक्कीच कॅप्टन टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण टॉस जर जिंकलो असतो तर बॅटिंग घेतली असती आणि आम्हाला आता बॅटिंगच भेटलेली आहे. तर आता पुढील म्हणजे आमचं टार्गेट 50च्या पुढे रन करण्याचं असणार आहे आणि 50 रन तरी कमीत कमी झाले पाहिजेत अशी आमच्या संघाची अपेक्षा असणार आहे. आणि आयोजनाबद्दल काय सांगाल सर? कारण नक्कीच आदिवासी सरपंच चषकामध्ये नक्कीच एवढी मोठी स्पर्धा आतापर्यंत शहापूर टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्रीमध्ये आदिवासी क्रिकेट हिस्ट्रीमध्ये झालं नाहीये. स्पर्धेकडे कशा बद्दल पाहताय? आता आम्ही बघतोय आमचे बंधू गणेशजी कांबडी आमच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी हा जो नियोजन केलेला आहे असं नियोजन आमच्या सर्व सरपंचांमध्ये कोणीही करू शकत नाही. असं काही तो दादांनी नियोजन केलेलं आहे आणि ह्या नियोजनाने अख्खा संपूर्ण शहापूर तालुका आणि इतर तालुकेही गजबजून गेलेले आहेत अशी ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एक नंबर, थँक्यू सो मच, धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स नक्कीच विशालजी पाटील सर. सन्माननीय गोपालजी डिंगोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 हा तरार तुम्ही पाहतात. आजचा दिवस क्रमांक 3 आणि तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. विद्यमान सरपंच गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहतात. तब्बल 11 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो.
पहिली लढत मैदानात सातमध्ये तुम्ही पाहतायत टीम कोळीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम माळ अशी बॅटल. पहिलं सत्र आधी समाप्त झालं. 38 बनवण्यात आलं, 38 धावा बनवण्यात आलं आणि 39 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलं. एक छोटासा ब्रेक आहे आणि त्यानंतर आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. सलामी ही जोडी मैदानात सातमध्ये विलास आणि त्यांचा समवेत योगेश आपल्याला पाहायला मिळतात. तसेच बॉलिंग मार्कवरती या फर्स्ट ओव्हरमध्ये शिवराम तयार होतात. तसेच tenniscricket.in या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण यूट्यूबवरती या स्पर्धेला ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्याची जिम्मेदारी या वाहिनीवरती सोपवली गेली आणि भरपूर चांगलं वर्क ते देखील करतात. ऑपरेटिंग असो, कॅमेरा वर्क असो, त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स अजितजी पुत्रन सर असो, त्यानंतर निरंजन सावंत सर असो, त्यानंतर सुमितजी देशमुख सर असो, भरपूर चांगली अंपायरिंग तेही करतात. तसेच विकीजी शेवाळ यांचं गोड समालोचन तुम्ही अगदी पहिल्या मॅचपासून ऐकतात. सामन्याला सुरुवात सेकंड इनिंग. पहिलाच बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळत गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. त्या रिजनमध्ये फिल्डर नाही, बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिलाच बॉल फेस करत असताना हा पहिला चौकार या सेकंड इनिंग मधला. हुक केला. आता देखील गॅपमध्ये बॉल, कारण स्क्वेअर लेग, फाईन लेग इनफिल्ड मध्ये आणि बॉल निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार आणि तसेच शुभ आगमन झालं. सन्माननीय बुधाजी डोंगरे साहेबांचं देखील आगमन झालं. मी त्यांना देखील विनंती करतो या आपण मंचावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फक्त 2 चेंडू इतक्या कमी गतीने आणि बॅक ऑफ लाईन टाकलेत आणि बॅटरचे कौतुक करेन की ज्याप्रमाणे फटके खेळलेत बॅटर योगेश आतापर्यंत 2 चौकार इथे आलेत. धाव फळक 8 वरती. लक्ष जर आपण पाहिलं 39 चेज. वन्स अगेन त्याच दिशेने हा बॉल चालला, पण यावेळेस किती मिळतील ते पाहावं लागेल. आणि हा बॉल दरम्यान एका टप्प्यानेच गेलाय. सलगचा तिसरा चौकार 4. सलगचे 3 चौकार आलेत. अगोदरच जर आपण पाहिलं तर 39 डिफेंड करण्याकरिता सुरुवात महत्त्वाची होती, बट आतापर्यंत 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये आले. धावफलक 12 वरती आहे. योगेश चांगली बॅटिंग करतात, कारण एकंदरीत पॉवर प्ले सुरू आहे आणि योगेशने देखील एक गोष्ट पाहिली की ज्या रिजनमध्ये फिल्डर डीपमध्ये नाही आहे तिथेच अगदी फटके येतात. काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे, त्याचप्रमाणे एक फिल्डर लॉंग ऑनला आहे. आता स्टेप आउट झाले होते आणि फुटवर्कचा वापर करून थोडे पुढे आले होते, पण बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल तर इथे येतोय. यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा देखील टॉस नुकताच कंप्लीट झाला. आणखीन एक चांगली लढत यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी सरपंच चषक 20-25 आपण पाहत आहात. बॅटचा टोला लागला. आता मिड विकेटला फिल्ड इनफिल्डमध्ये आहेत, बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या वतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन द बोर्ड आणि एक चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. हो, षटक समाप्त. माफी सुद्धा 2 निर्धाव चेंडू आले होते आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा इथे आलेल्या आहेत. म्हणजे येत्या 3 षटकामध्ये आणखीन
26 धावेंची आवश्यकता असेल. बघा एक संयम एक शांत सुरुवात आपण म्हणूया, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग या फर्स्ट ओव्हरमध्ये राखली की जो मी उल्लेख केला की पॉवर प्लेचा फायदा घेतला, अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त पाकलं की कोणत्या रिजनमध्ये फिल्डर इनफिल्डमध्ये आहेत त्याचा फायदा इथे योगेशने घेतला. 3 चौकार या पगल्या षटकामध्ये आले आणि एकूण 13 धावा येत्या 3 ओव्हरमध्ये आता 26 करायचे आहेत. आणि स्टील मी म्हणेन की सामना अजून भरपूर बाकी आहे, कारण 26 धावा बाकी आहेत. एखादं इकॉनॉमिकल ओव्हर इथे जर टाकण्यात आलं, 1 ते 2 विकेट जर त्या ओव्हरमध्ये काढण्यात आले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. हा विचार इथे फिल्डिंग साईड टीम माळला इथे करणं आवश्यक आहे. सेकंड ओव्हर बॉलर राहुल द्रमाण या दुसऱ्या षटकामध्ये येतात. फुल टॉस, स्वीप, बॉल हवेमध्ये आणि बॉल द्रमाण गॅपमध्ये आणि थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. पकला मोठा फटका, षटकार 6. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक अंगडीचा षटकार येतो. स्वीपचा फटका होता, स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर केलं. धाव फळक आता 19 धावा धाव फळकावरती. आता ड्राईव्हचा फटका लाजवाब स्ट्रोक, अगदी फ्रंट फुटवरती आले आणि ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये कव्हरला बॉल फील्ड झाला, बट तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धाव फळक आता एका धावेचा मधीने स्कोर करता 20 वरती जाऊन पोहोचला, बट कंट्रोलमध्ये दिसत आहे टीम कोळीपाडा आणि एकंदरीत कंट्रोलमध्ये दिसत आहे बॅटर योगेश. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली कारण स्कोर कार्ड 20 वरती आहे आणि 20 रन्स योगेशनेच बनवलेले आहेत. खिचून मारला ऑन साईडला, काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय, सिंगल मिळेल. धाव फलक आता 21. बघा ही जी पार्टनरशिप राखली ती खऱ्या अर्थाने असं वाटतं की या सामन्याचा निकाल जाहीर करणारी ही पार्टनरशिप राखली, कारण सेन्सिबल बॅटिंग काय असतं ते पाहायला मिळालं या सेकंड इनिंगमध्ये बॅटर योगेशच्या माध्यमातून. कारण रिस्क न घेता एफर्टलेस बॅटिंग आतापर्यंत. आता देखील ड्राईव्हचा फटका, अतिरिक्त करण्याचा काही प्रयत्न नाही आहे, सिंगल मिळेल. आणि हेच तर ॲज अ बॅटर तुम्हाला करावं लागतं की जेव्हा तुम्ही चेससाठी उतरता एक्झॅक्टली तुम्ही किती रन्सचा पाठलाग करतायत आणि त्याप्रमाणे बॅटिंग करणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. आणि आता ही बॅटिंग भरपूर चांगली लागली. जे मी सांगितलं की ही ओपनिंग पार्टनरशिप सध्याच्या घडीला एकंदरीत विजयाच्या दिशेने घेऊन चालली आहे टीम कोळीपाडाला. शफल झाले, ऑन साइडला उडवला, रडारमध्ये रेंजमध्ये थेट पाठवलाय, डीप मिड विकेट पार, षटकार. आई गावी तोच गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. षटकार इथे आला आणि आता असं वाटतंय की जर अशी बॅटिंग झाली तर सामना फार लवकर समाप्त होऊ शकतो. मिड विकेटला इनफिल्डमध्ये फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. धावफळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला. 29 धावा धावफळकावरती आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये 29 येते, 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचं 10 धावा. 12 चेंडूमध्ये आता 10 धावा करायचं आहेत आणि समीकरण फार सोपं झालं, कारण 5 रन पर ओव्हर करायचं, 12 मध्ये 10. इन कंट्रोल दोन्ही बॅटर्स दिसले, कारण आतापर्यंत जोही रिस्क त्यांनी घेतला, अगदी बॉलला पाकलं, कोणत्या प्रकारे खेळायला आलं, परफेक्ट मी म्हणेन स्ट्रोक एक्झिक्युशन आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि हीच गोष्ट नेहमीच महत्त्वाची राहते. मी याआधी उल्लेख केला की टार्गेट एक्झॅक्टली काय आहे त्याप्रमाणे बॅटिंग करणं महत्त्वाचं. दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मध्ये धावफळक आता 3-0, 30 धावा धावफळकावरती ना. आता फक्त 9 धावांची आवश्यकता, फक्त 9 धावांची आवश्यकता आहे आणि एकंदरीत दोन्ही बॅटर्सला आता जास्त काही करायचं देखील नाही आहे. खेळपट्टीवरती उभे जरी लागले, 12 चेंडू फेस जरी केले तरी सुद्धा 9 बनतील. पॅनवरती वन्स अगेन डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन आता देखील मिळेल. आता 12 मध्ये करायचं 8 धावा. बघा एक पॉझिटिव्ह वेमध्ये जर विचार केला फिल्डिंग साईडचा बाजूला, फिल्डिंग साईडचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर 8 अजून देखील, बट जर अशा प्रकारे बॉलिंग होईल तर अवघड. बॅटचा टोला लागला, आता फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातोय, मिळेल सिंगल. आता 11 मध्ये करायचा 7 धावा.
कारण कधी कधी एखाद्या खेळामध्ये विजयाचं आणि पराभवाचं अंतर ना तुमची खऱ्या अर्थाने मानसिक स्थिती देखील ना ते करत असते. दॅट्स वाय विचाराने देखील तुम्ही ना परिपूर्ण असणं, विचाराने तुम्ही मोठे असणं देखील महत्त्वाचं आहे. आता देखील दिशा खराब, अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल आणि आता फक्त जिंकण्याकरिता 6 धावेंची आवश्यकता. जिंकण्याकरिता आता फक्त 6 धावेंची आवश्यकता आहे. आणि आता असं वाटतं की या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. स्वीप करायचं होतं, पॅनवरती चेंडू अडलला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अपील देखील नाही झाली. बॅटचा संपर्क होता, सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आता 34 धावा धावफलकावरती आणि आणखीन या ओव्हरमध्ये त्या 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. हुक केला आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे धावफलक. आता या चौकाराच्या मदतीने स्कोर लेवल आता फक्त एका धावेची आवश्यकता, फक्त एका धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, ड्राईव्ह हॅमर केलं आणि या सिंगल सोबत हा सामना समाप्त. अवघ्या 10 विकेट्सने आणि तसेच जर आपण विचार केला तर 8 चेंडू ठेवून 39 धावांचा आजचे सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. टीम कोळीपाडा टीमने प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, ज्याने चांगली सुरुवात मिळवून दिली आणि इंडिव्हिज्युअली ज्याने रन्स बनवला. 22 इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला तोच योगेश ठरला या सामनाचा सामनावीर. नक्कीच आपण या ठिकाणी काही सत्कार समारंभाकडे वळूया. हॅलो हॅलो, गोठेघर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बुधाजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. मी बाळूबाबा यांना विनंती करेल, बुधाजी डोंगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान आपण आपल्या हस्ते करायचा आहे. आपण आलात या ठिकाणी, या स्पर्धेची शोभा वाढवली. संपूर्ण आदिवासी सरपंच चषक 2025च्या टीमतर्फे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत.